पहाडी मधली मॅगी खाऊन का आमलेट खायचंय. तो चलिए शुरू करते हैं. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आजचा डे तिसरा आपला स्टार्ट झालेला आहे. जवळजवळ 7 वाजलेत. आज लवकर आहे. आज कुल्लूचा स्पॉट आहे. आपण उठलोय. आवरून वगैरे झालंय. आपण ब्रेकफास्ट करायला आहे. आजचा मेनू काय खास आहे का? पुरी भाजी. आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त मिळालं. आजची पुरी भाजी आवडली आपल्याला आणि उपमा आणि आजचे ते ह्याच्यामध्ये बटर लावून दिले पावामध्ये. चहाच बटर छान लागलं. चहा बटर छान लागला. मग जास्त नको खायला चहा बटर खाऊया. चहा बटर खाऊया. आणि आज कुल्लूला जायचं. कुल्लूमध्ये रिव्हर राफ्टिंग आणि काय काय ॲक्टिव्हिटी ते ट्राय करूया. स्टे ट्यून. काय म्हणायचं मत आहे तुमचं? काय खायचंय. तुम्हाला एक मजा सांगतो. रोहिणीला उठवलं मी सकाळी 7:30ला. ते अजून झोपीतच. उठल्या पहिल्यांदा एक विचारतं माणूस की बाबा थंडी आहे का, कुठं जायचंय, काय जायचंय किंवा काय बरं वाटतं का. असं काहीच नाही. तिथं 7:30 वाजले म्हणलं मी. तर काय म्हणते, अरे गाईस फक्त अर्धा तास राहिला नाश्त्याला. अरे किती फोटो काढायचे? अरे कुल्लूच काढायचे असतात फोटो. बरं थांब जा रोडला थांब. दिल्ली व्हायला लागली म्हण. नाश्ता केला नाही काय केला आपण? आपण रेड झाला. आपल्याला काय ते गबाळ सोडून दिले. गबाळ काही इन करायचं कायला गबाळ. अरे तुम्हाला कळ ना इन करायचं काय. आता गबाळ भारी वाटत. गबाळ हे गबाळ. तर बघू शकता आपल्या सगळ्यांचा आउटफिट एक नंबर आहे. नाही पाणी जातात. अग्निशामकची गाडी आली. अग्निशामक. फायनली आपल्याला कॉस्ट्युम दिले. हेलिकॉप्टर. उडता रोबोट दोरी. फायनली गाईज वी आर गोइंग इन बोट. आपली बोट आहे. हो शकता हे पण ब्लॉगर आहेत. स्टेप बाय स्टेप सगळेजण एक लँड व्हायचं. शूट वगैरे होईल का बघू प्रॉपर. मित्रांनो सध्या आहे आम्ही कुल्लूमध्ये. कुल्लूमध्ये एकच खातं आहे. दुपारी जाईल तिथं स्टॉलला काय मॅगीच खाणे हे चालू आहे. मॅगी अंडा आमलेट. पहाड़ों में सिर्फ और सिर्फ मैगी और इसका स्वाद चलता है. आमलेट. आम्ही केली ऑर्डर. खरं म्हणायचं ह्याच्यापेक्षा जेवण कुठंच बाहेर नाही भेटणार माहिती. खरंच पहाडी मधली मॅगी खाऊन का आमलेटच भारी लागेल इकडला. आता मी घरी बनवणार पण मला शिकायला आले. मला सांगितलं कसं काय करत होतं. काय बांगडा काय पण काय नाही म्हणत होता. बांगडा का पास काय तर म्हणत होता. बल्ले बांगडा का काय पल्ले पांगडा काय तर म्हणत होता. पल्ले पांगडा. घुसल इथं आपलं बम सुकवण्याचं काम चालू आहे. हे खरंच वाढले माझ्या. आमची एक मिस्टेक झाली की आम्ही फ्लाईट बुकिंग बरोबर केली. मिस्टेक नाही झाली ती बरोबर केली. मिसअंडरस्टँडिंग झाली. त्यांनी काय तर पॅकेज मध्ये इन्क्लूडच केलं नाही की एक दिवस एक्स्ट्रा होता. आम्हाला वाटलं की लवकर ट्रिप संपणार. आम्ही त्या दिवशीच बुकिंग केलं पण ते काय मॅच झालंच नाही. मिसअंडरस्टँडिंग झाली. त्यांनी बी काय एक्झॅक्ट सांगितलं नाही की कधी निघणार आणि काय. त्यामुळे थोडंसं ॲडजस्टमेंट आणि थोडंफार त्याचा इश्यू चालू की शिमलाला कधी जायचं काय नाही. मग तेच शिमला जर कॅन्सल करून जर मनाली होत असेल तर तेच नियोजन चालू आहे. तर आता आम्ही कुल्लूवरनं थेट आलोय हा या वॉटरफॉलला. त्याचं नाव आहे सजला वॉटरफॉल.
आय प्रणव राहुल कुठे बघितलं? येतोय गाडीवर आहे. सजला वॉटरफॉल आहे. निघणार नाही यामध्ये आता आंघोळ करायला पाहिजे. राम राम भाई साऱ्याने. आज है मेरा 75 डेज का 75वां दिन. तो आज हम यहाँ पे सजदा वाटरफॉल पे नहाने वाले हैं. तो नहाएंगे कैसे? एक उंगली बुढ़ाएंगे और ऐसे रखेंगे. हम हो गया नहाना. बेकार थंडी आहे वॉटरफॉल मध्ये, बेकार खूप. पण वॉटरफॉल पण खूप अमेझिंग आहे. काय ती आवाज म्हणजे पीस मिळतो. पाण्याचा आवाज ऐकल्यावर लय जण, मला नाही माहिती पण मला जरा पीस वाटतो पाण्याचा आवाज ऐकला का. वॉटरफॉल मित्रांनो, हाच तो वॉटरफॉल आहे. इथं बघू शकताय काय खतरनाक व्ह्यू येते, काय आवाज येतो. तर गाईज आजचा आपला डे 3रा संपलाय. ते म्हणजे काय होता की आजचा कुल्लूचा स्पॉट होता आणि हे भयाची आपली लास्ट ट्रिप होती. उद्या शिमलामध्ये दुसरे भया असणार. भयानं आपल्याला खूप फिरवले. भयाजी थँक्यू. भया स्कॉर्पिओ पण डेंजर ठेवली भयानं. भयाचा होता लास्ट डे. आपण फोन वापस आपापल्या हॉटेलला आलो.